सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपलं एनर्जी लेवल डायग्रामचाच प्रॉब्लेम आहे. काल मी फक्त तुम्हाला प्रॉब्लेम लिहून दिलं होतं. आज पुन्हा एकदा प्रॉब्लेम सांगतो, केअरफुली लक्ष द्याल. डिटरमाइन द एनर्जी ऑफ टू एक्साइटेड स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. डिटरमाइन द एनर्जी ऑफ फर्स्ट टू एक्साइटेड स्टेट. दोन एक्साइटेड स्टेटची काय काढायची आहे? एनर्जी. व्हॉट आर द एक्साइटेशन एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ते एनर्जी किती असणार ती सुद्धा फाइंड आउट करायची आहे. एक्साइटेशन एनर्जी म्हणजे एनर्जी इमिट किती करणार. तर दोन फर्स्ट टू एक्साइटेड स्टेट म्हटलं आहे. लक्ष द्या, हा n = 1 असतो, n = 2, n = 3. आपल्याला म्हटलं आहे फर्स्ट टू एक्साइटेड. तर हा इलेक्ट्रॉन कुठं जंप करू शकत नाही, कारण सुरुवातच याच्यापासून होते. यस ऑर नो? तर ही एक्साइटेड स्टेट राहत नाही, ही राहते ग्राउंड स्टेट. कोणती स्टेट? कारण इथून इलेक्ट्रॉन कुठं जंप होणार आहे का? नाही. तर ही झाली आपली ग्राउंड स्टेट. यामधून इलेक्ट्रॉन इथे जंप होऊ शकतो, यामधून इलेक्ट्रॉन इथे काय होणार? जंप. सेकंड मधून कुठं आला? फर्स्ट. तर काही ना काही एनर्जी तो इमिट करणार. यस ऑर नो? थर्ड मधून कुठं आला? फर्स्ट. हा पण काही ना काही एनर्जी काय करणार? इमिट. तर फर्स्ट टू एक्साइटेड स्टेट, फर्स्ट टू एक्साइटेड स्टेट म्हणजे सेकंड मधून फर्स्ट मध्ये आलेला आणि थर्ड मधून फर्स्ट मध्ये आलेला. एक्साइटेड स्टेट मध्ये 1 येत नाही, कारण 1 पासून इलेक्ट्रॉन खाली जंप होऊ शकत नाही. म्हणून आपण याला काय म्हणत असतो? ग्राउंड स्टेट. काय म्हणत असतो? ग्राउंड स्टेट. विचारलं काय आहे? एक्साइटेशन एनर्जी ऑफ फर्स्ट टू स्टेट. ओके, बाकी काही गिवन आहे का? नाही. चला लक्ष द्या. आता डायरेक्ट सोल्युशन सॉल्व्ह करू आपण. आता जर मी फर्स्ट एक्साइटेड स्टेट घेतली, कोणती? फर्स्ट एक्साइटेड स्टेट. बघा, पहिले मी लिहिणार वी नो दॅट En = असते -13.6 n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. En काय असते? -13.6 n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एनर्जी एक्साइटेड इन nth ऑर्बिट. एनर्जी एक्साइटेड इन nth ऑर्बिट. जेव्हा मी एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करून दिली होती, तर या साइडला n1 n2 म्हणजे n = 1, n = 2, n = काय होता? 3. आणि या साइडला E1 E2 E3 E4. हे लक्षात ठेवायचं. En = -13.6 n². आता फॉर फर्स्ट एक्साइटेड, फॉर फर्स्ट excited state, for first excited state n = किती येणार रे? 2. for first excited state n = 2. why? कारण पहिली 2 पासून सुरुवात होईल का 1 पासून होणार? 2 पासून. कारण 1 पासून सुरुवात होऊ शकते का? कारण 1 वाली कोणती राहणार? ग्राउंड. So for first excited state n = किती? 2. So therefore E1 फर्स्ट आहे म्हणून 1 -13.6 for first excited state n ची व्हॅल्यू किती राहणार? 2. तर n ची व्हॅल्यू येणार 2² इलेक्ट्रॉन व्होल्ट. E1 -13.6/4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. E1 कितीचा भाग जाते बघून घ्या. 4 3 जा 12, 4 3 जा 1 येणार आणि 6, 4 4 जा 16 म्हणजे 3.4. 3.4 ना, कारण पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे? 2, पण डिवाइड केल्यामुळे किती होणार? 1. सांगा. -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. E1. Same for
सेकंड एक्साइटेड स्टेट n इक्वल टू किती होणार 3. आता सेकंड वाली कोणती आहे n इक्वल टू 3, पण सेकंड काळाचा आहे तर इथे काय होणार E2, सॉरी फर्स्ट काळाचं होतं तर n इक्वल टू 2, तर इथं काय आलं पाहिजे E2, सॉरी हा. फॉर फर्स्ट एक्साइटेड स्टेट कुठून चालू होते आपली सेकंड पासून, मग n ची व्हॅल्यू 2, तर इथं पण n ची व्हॅल्यू काय 2. फॉर सेकंड एक्साइटेड स्टेट n ची व्हॅल्यू 3, तर इथं पण n ची व्हॅल्यू किती पुट करावं लागणार 3, इथे सुद्धा n ची व्हॅल्यू 3. सो E3 13.6 अपॉन 3 स्क्वेअर इलेक्ट्रॉन होल्ड, 3 चा स्क्वेअर किती 9 इलेक्ट्रॉन होल्ड, डिवाइड करा बरं 9 नी, 9 वन जा 9, राहिले किती 4 6, 9 5 जा 45, मग किती राहिलं 9 5 जा 45, म्हणजे किती होऊन राहिलं 1.51. ओके, म्हणजे मायनस 1.51. समजलं का? फर्स्ट एक्साइटेड स्टेट काढला, सेकंड एक्साइटेड स्टेट काढला. फर्स्ट साठी आपण n ची व्हॅल्यू 1 का बरं नाही घेतली? फर्स्ट एक्साइटेड स्टेट साठी आपण n ची व्हॅल्यू 1 का बरं नाही घेतली? कारण आपण 1 घेऊ शकत नाही, कारण 1 ही कोणती स्टेट असते आपली ग्राउंड स्टेट, तिथून इलेक्ट्रॉन खाली जंप होऊ शकत नाही. म्हणून फर्स्ट साठी n ची व्हॅल्यू काय येणार 2, सेकंड साठी n ची व्हॅल्यू काय येणार 3. आता या दोघांचं काय करायचं आहे आपल्याला एनर्जी डिफरन्स, म्हणजे जेव्हा तो सेकंड मधून 1 मध्ये जाणार तेव्हा एनर्जी किती असणार, आणि थर्ड मधून जेव्हा 1 मध्ये जाणार तेव्हा एनर्जी किती रेडिएट होणार. ओके, फर्स्ट राईट डाऊन दिस. आता आपण काय फाइंड आउट केलं, एक्साइटेशन एनर्जी फाइंड आउट केलं. आता यांचा एनर्जी डिफरन्स फाइंड आउट करू. तर आपण आधी लिहू एक्साइटेशन एनर्जी ऑफ, फक्त बोर्डकडे लक्ष दे जा, एक्साइटेशन एनर्जी ऑफ फर्स्ट लेवल किंवा फर्स्ट स्टेट. एक्साइटेशन एनर्जी ऑफ फर्स्ट स्टेट कुठून येणार, तो सेकंड पासून. कोणत्या एनर्जी मध्ये येणार 1 मध्ये, तर मी काय लिहिणार E2 मायनस E1. सेकंड मधून तो 1 मध्ये येत आहे ना, E2 ची व्हॅल्यू किती काढली आहे आपण मायनस 3.4, मायनस E1 किती राहते रे, स्टार्टिंग किती राहते, स्टार्टिंग मायनस 13.6. स्टार्टिंग कशापासून होत असते मायनस 13.6, म्हणून तर आपण त्यानेच डिवाइड करतो ना सर्वांना. मायनस 3.4 मायनस मायनस प्लस 13.6. आता यामधून याला सबट्रॅक्ट करा. 13.6 मधून जर आपण 3.4 मायनस केले, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहा 4 3 2 0 1, किती येणार 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेम एक्साइटेशन एनर्जी ऑफ सेकंड स्टेट, एक्साइटेशन एनर्जी ऑफ सेकंड स्टेट काय येणार बेटा E3 मायनस E1. E3 चं आन्सर किती आलं होतं मायनस 1.51, E1 मायनस 13.6, मायनस मायनस प्लस 13.6. सांगा मायनस मध्ये कसं येणार रे, मोठी संख्या प्लस वाली आहे तर प्लस मध्ये येणार का? टेन मायनस 1 9, कॅरी 1 6 मायनस 6 0, 3 मायनस 1 2, 12.09 इलेक्ट्रॉन
hold. Finish the problem. Write down fast. जे प्रॉब्लेम सांगत आहोत विद्यार्थी मित्रांनो याला मोस्ट IMP कराल. Write down the wavelength of spectral line emitted is 4861 angstrom unit. हे असं लिहावं लागते. 4861 angstrom unit. When the electron jump from nth orbit to the second orbit, when the electron jump from nth orbit to the second orbit, calculate n, small n, calculate small n if capital R equal to 1.097 into 10 raised to power 7. 1.097 into 10 raised to power 7. आता बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. तुम्हाला म्हटलं आहे का एक इलेक्ट्रॉन nth ऑर्बिट पासून, कोणत्या ऑर्बिट पासून, nth ऑर्बिट पासून कशामध्ये एंटर होत आहे, सेकंड मध्ये. कोणत्या नंबर पासून सेकंड मध्ये होत आहे तो दिला का नाही. काय म्हटलंय त्यांनी, nth ऑर्बिट पासून कशामध्ये एंटर होत आहे, सेकंड मध्ये. तर तुम्हाला ते ऑर्बिट कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. एंटर कोणत्या ऑर्बिट मध्ये होत आहे, सेकंड. कशापासून, nth म्हणजे नंबर दिलाय का नाही. तर तुम्हाला तो नंबरच फाइंड आउट करायचा आहे. लक्ष द्या. आता गिवन डाटा वेव्हलेंथ देऊन आहे तुम्हाला. वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा हे गिवन आहे अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. अँगस्ट्रॉम युनिटला मीटर मध्ये कन्वर्ट करा, कारण लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. लॅम्बडा म्हणजे लेंथ शब्द आला, लेंथ. लेंथ कशामध्ये असते, मीटर. तर मीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे होत असते 10 raised to power -10 मीटर. अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10 raised to power -10 मीटर. कन्वर्जन लक्षात ठेवा. अँगस्ट्रॉम युनिटचं काय होत असते, 10 raised to power -10. मग आपल्याला म्हटलं आहे कशामध्ये एंटर होत आहे, सेकंड. मग ज्याच्यामध्ये एंटर होत असते त्याला आपण NF घेत असतो. ज्याच्यामध्ये एंटर होते तो NF. जिथून एंटर येत असते तो NI. तर तुम्हाला NF ची व्हॅल्यू गिवन आहे किती, 2. कॅपिटल R गिवन आहे 1.097 into 10 raised to power 7. आणि टू फाइंड म्हटलं आहे कोणत्या ऑर्बिट मधून होते, n. नंबर दिलाय का नाही. म्हणजे काय, NI. NI आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट. एवढं समजलं. सोल्युशन. व्हॉट इज द फॉर्म्युला, 1/λ इक्वल टू R 1/NF² मायनस 1/NI². हा असतो आपला फॉर्म्युला. NI म्हणजे जेथून एंटर होणार, NF म्हणजे ज्यामध्ये एंटर होणार. कोणता टॉपिक आहे हा, एनर्जी लेवल डायग्राम. फिजिक्स मध्ये प्रत्येक टॉपिकला प्रेझेंट पाहिजे. थेरीला प्रेझेंट असले तरच प्रॉब्लेम समजत असते. समजत आहे का मी काय बोललो तर. आणि तुमच्यापाशी सगळे व्हिडिओ अवेलेबल असते. मला माहित आहे तुम्ही खूप बिझी असता, पण थोडं बिझी शेड्यूल मधून अभ्यासासाठी टाइम काढत जा.
आता 1 बाय काय आहे लॅमडा, लॅमडाची व्हॅल्यू पुट करू, किती येणार 4861 इंटू 10⁻⁻10 इकडेच पुट करतो 4861 इंटू 10⁻⁻10 इक्वल टू आर किती आहे 1.097 इंटू 10⁻7 1 अपॉन कोणाचा स्क्वेअर होणार 2 चा मायनस 1 अपॉन काय येणार आहे ni स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? सगळ्या व्हॅल्यू काय केल्या मी इथे पुटअप, सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या आहे, यस ऑर नो? आफ्टर दॅट नाही बेटा, गिवन मध्ये 1.097 इंटू 10⁻7 आहे रेस टू पॉवर. बोर्ड कडे लक्ष द्या. आता 1 अपॉन 4861 इंटू 10⁻⁻10 इक्वल टू 1.097 इंटू 10⁻7 इन ब्रॅकेट 1 अपॉन 2 चा स्क्वेअर किती होणार 4 मायनस 1 अपॉन किती होणार रे ni स्क्वेअर. ओके, दिसत क्लिअर आहे ना तसं? आता याला सॉल्व करू. याला जर सॉल्व केलं तर आन्सर किती येणार बघा. आता ही टर्म पुन्हा मी ऍज इट इज लिहितो 4861 इंटू 10⁻⁻10 इक्वल टू 1.097 इंटू 10⁻7 इन ब्रॅकेट काय होणार 1 इंटू ni स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 अपॉन 4 ni स्क्वेअर. इथपर्यंत समजलं विद्यार्थी मित्रांनो? मला व्हॅल्यू तर ni ची काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे ni. आता हा 4 ni स्क्वेअर इकडे जाऊन मल्टिप्लाय होऊ शकतो आणि हा 4861 या साईडला जाऊन मल्टिप्लाय होऊ शकतो, यस ऑर नो? म्हणजे यालाच मी काय लिहू शकतो 4 ni स्क्वेअर इक्वल टू 4 ni स्क्वेअर या साईडला गेला काय राहिला 1.097 इंटू 10⁻7 इंटू 4861 इंटू 10⁻⁻10 ब्रॅकेट मध्ये काय राहिला ni स्क्वेअर मायनस 4 ni स्क्वेअर मायनस 4. इज दॅट क्लिअर? अगेन 4 ni स्क्वेअर इक्वल टू, आता मला सांगा 1097 नी 4861 ला डायरेक्ट मल्टिप्लाय करता का लॉग अँटीलॉग नी सॉल्व्ह करून घेऊ? डायरेक्ट जरी मल्टिप्लाय केला तरी बस 4 डिजिटचा मल्टिप्लाय तुम्हाला तर येत असणारच. आणि किती डिजिट नंतर पॉइंट घ्यावे लागणार आहे 3 डिजिट नंतर, येस ऑर नो? चला 4 डिजिटचा मल्टिप्लाय करून आन्सर सांगा फास्ट. तर या दोघांचा मल्टिप्लाय आला 5332.51. ओके, आणि 7 मायनस 10 आहे, तर 7 मायनस 10 काय होणार बेटा 10⁻⁻3. 7 आणि मायनस 10 आहे तर आन्सर काय येणार 10⁻⁻3 इंटू काय आहे ni स्क्वेअर मायनस 4. आता थोडी केअरफुली स्टेप लक्षात दे जा. आता मी काय करतो या ni स्क्वेअर मायनस 4 नी मला या टर्मला सुद्धा मल्टिप्लाय करावा लागणार आहे. कोणत्या टर्मनी ni स्क्वेअर मायनस 4 नी या टर्मला मल्टिप्लाय करावा लागणार आहे. तर मी या 10⁻³ आधी कॅन्सल करतो. काय कॅन्सल करतो 10⁻³ काय करायचं आहे मला कॅन्सल. कसा कॅन्सल करू तर -3 साठी मला +3 ऍड करावं लागेल. -3 साठी काय ऍड करावं लागेल +3 ऍडजस्ट करू तेव्हाच -3 +3 गेट कॅन्सल. मग जेव्हा आपण प्लस ऍडजस्ट करतो तर पॉइंट कुठं असते लेफ्ट का राईट
प्लस साठी पॉइंट कुठं असतो? लेफ्ट. मायनस साठी पॉइंट राईट. बेसिक लक्षात ठेवा. -3 आहे, मला +3 ऍडजस्ट करायचं आहे, तर प्लस ऍडजस्ट करायसाठी पॉइंट कुठं जाणार? लेफ्ट. किती डिजिट? 3. 1 2 3. सो 4ni² किती येणार? 5.332. एवढे डिजिट लिहायची गरज नाही. इंटू काय राहिला? ni² -4. ni² -4. आता ni² आधी या टर्म सोबत मल्टिप्लाय होणार. फर्स्ट वन टेक अ स्क्रीनशॉट. लवकर स्क्रीनशॉट घ्या. प्रॉब्लेम पूर्ण कंप्लीट करून द्यायचा आहे. ओके. अदरवाइज व्हिडिओ मधून नोट करून घ्याल. समोर लक्ष द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, 4ni² ऍज इट इज इक्वल टू या ni² ने जर मी या टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 5.332 ni² मायनस, आता 4 नी पण मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 4 नी मल्टिप्लाय केला तर किती येणार सांगा? 4 2 जा 8, 4 3 जा 12, कॅरी 4 3 जा 12, 12 + 1 13, कॅरी 4 5 जा 20 + 1 21. समजत आहे? हा मायनस या साईडला जाऊन काय होणार? प्लस. आणि हा प्लस या साईडला जाऊन मायनस. सो 21.328 इक्वल टू 5.332 ni² मायनस 4ni². 21.328 इक्वल टू, सबट्रॅक्शन करा, 5.332 4000 किती येणार आहे? 2 3 3. हा किती? बरोबर ना? तर आन्सर किती येणार आहे? 1.332. समजत आहे का? येस ऑर नो? 1.332 ni². आता 1.332 या साईडला जाऊन काय होणार? डिव्हाइड. ni² नी जर या टर्मनी जर डिवाइड केलं तर तुम्हाला काही ना काही आन्सर भेटणार. येस ऑर नो? डिवाइड करता येणार ना? कशाने डिवाइड कराल तुम्ही? लॉग आणि अँटी लॉग. कशाने डिवाइड कराल? लॉग आणि अँटी लॉग. बट आता मला कोणी पण मोबाईलवर सुद्धा आन्सर सांगून द्या. मला फक्त आन्सर सांगायचा आहे म्हणून. याला लॉग अँटी लॉग न सॉल्व्ह करावं लागणार. ni² अँटी लॉग लॉग ऑफ 21.328 मायनस लॉग ऑफ 1.332. ओके. मग आणखी ni² अँटी लॉग. मग याचा लॉग काढावा लागणार तुम्हाला. याला सॉल्व्ह केल्यानंतर ni² आधी लॉग काढा, मग अँटी लॉग काढा. ते काढल्यानंतर ni² ची व्हॅल्यू किती आली बेटा? 16.012. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर भेटणार. मग हे ni² ची व्हॅल्यू झाली 16.012. मला तर फक्त ni पाहिजे ना. सो देअरफॉर ni काय होणार रे? 16 म्हणजे 4च ना. पॉइंट मध्ये आन्सर येईल का ऑर्बिटचं? नाही. तर ni ची व्हॅल्यू किती आली? 4. हेन्स द इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम, hence the electron jump from 4th orbit. समजलं का? तर इलेक्ट्रॉन तुमचा कोणत्या ऑर्बिट मधून जम्प होणार आहे? 4th ऑर्बिट मधून. कोणत्या ऑर्बिट मध्ये? तर 2nd ऑर्बिट मध्ये. समजलं प्रॉब्लेम सर्वांना? ओके. लॉग आणि लॉग तर काढता येणार ना तुम्हाला? चला आता टाइम आहे, आता आपण लॉग काढून घेऊ. सांगा आन्सर.
मीटिंग एंड होऊ शकत होती म्हणून मी पहिले डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवलं. हा, पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे? 2. 2 मायनस 1 1. 1 नंतर पॉइंट. सांगा 21 मध्ये 3 आणि 2 मध्ये मीन डिफरन्स. 21 मध्ये 3 आणि 2 मध्ये मीन डिफरन्स 3 2 8 8 मायनस पॉइंटच्या आधी 1 डिजिट आहे. 1 मायनस 1 0. 13 मध्ये 3 आणि 2 मध्ये मीन डिफरन्स. 13 मध्ये 3 आणि 2 मध्ये मीन डिफरन्स 1 2. लवकर सांगा. 1 2 4 5. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे, लक्ष द्या. बघा 8 मायनस 5 3. 8 मायनस 4 4. 2 मायनस 2 0. 3 मायनस 1 2 1. आता याचा अँटीलॉग काढू. अँटीलॉग कसा काढा लागतो? 10 च्या रेस टू आधी 1 आहे, कारण पॉइंटच्या आधी 1 आहे तर मी 10 चा रेस टू पॉवर 1 लिहिला. आता 20 मध्ये 4 आणि 3 बघा. 20 मध्ये 4 आणि 3. 20 मध्ये 4 आणि 3. 1 6 0 1. 1 6 0 1. आफ्टर 1 डिजिट काय देत असतो आपण? पॉइंट दिला मी आफ्टर 1 डिजिट पॉइंट. बट इथं 1